नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। स्कूटीवरील दोघांना चिरडून फरार होणाऱ्या ट्रक चालकास सिने स्टाईल पकडले। एसडीपीओ हनुमंत गायकवाड यांची तत्परता। नांदगावान नजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रक चालकास सिने स्टाईल पाठलाग करून अंबोडा गावाजवळ पकडण्यात आले। आज शनिवारी सकाळी 10 वाजता ही थरारक घटना घडली। स्कूटीला भरधाव ट्रकने चिरडल्यानंतर प्रवास करणारे दोघेही घटनास्थळीच ठार झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी दिली। नांदेडकडून यवतमाळकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक MH49 ET 2908 चा चालक अंमली पदार्थांच्या नशेत होता। तो जीवघेण्या वेगात ट्रक पळवित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। नांदगवान घाटाच्या पायथ्याला या ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटीला अक्षरशः चिरडले। अपघात एवढा भीषण होता की स्कूटीवरील दोघांचाही घटनास्थळी तडफडून मृत्यू झाला। अपघातानंतर चालकाने ट्रक बेफाम वेगात राष्ट्रीय महामार्गावर दामटला। प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली। क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी लगेच महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यकारी पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, शेख वसीम आणि पोलिसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला। अवघ्या 10 मिनिटात आंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या। महेंद्र नथुजी बागडे वय वर्ष 56 असे ट्रक चालकाचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे कळते। अपघातातील मृतक उमरखेडचे। नशेत भरधाव वेगात ट्रक पळविणाऱ्या चालकाने नांदगावा नजीक दोघा स्कूटी चालकांचा बळी घेतला। मृतकांची ओळख पटली असून ते उमरखेड येथील हनुमान वार्डमधील रहिवासी आहेत। रमणिक भीमजीभाई पटेल वय वर्ष 50 आणि केतन राजेश पटेल वय वर्ष 18 अशी मृतकांची नावे आहे। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।